सगळे बघतात बी मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही. राजकारण हा मला नादच नाही, पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दम खातो. ज्याचं त्याचं मी मागे सांगितलं, तुम्ही तुमचं राजकारण करा, मोठे व्हा, पण मराठ्यांवरती अन्याय का करता हे माझा उद्देश. तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार. मग तुम्ही किती असो, किती तो जागीरदार असो, कुणी असो, मी सोडणार नाही. मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं. आताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच न्यायचं. मराठवाड्यात जवळपास 2,56,000 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत, परंतु अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रारी देखील येतात, परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या जात नाही. ते खरं आहे, तुम्ही म्हणता हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारी व्हॅलिडिटी दिली जात नाहीत, नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले जात नाहीत. उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं, ज्यांच्या मंत्रालयामार्फत येत आहे संजय शिरसाट साहेबांना, त्यांनाही सांगितलं वेळोवेळी. परंतु आता आचारसंहिता झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन, आता नको सांगायला मग मायाने पोटात राहत खपकून देतो सांगून मी, ते सगळं होणार. मराठवाडा जाणार आरक्षणात पुरा. दादा, नार्को टेस्टच्या संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे, मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का? परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता, त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली? मी कुठं मागणी केली? ते हँगाडीने केली ती कोण? चल ना म्हणा आता, बघा लपायचं नाही राव. जे असं ना जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्ज दिला. आणि माझा तेव्हा अर्ज जर चुकीचा असेल, तुम्ही कसाही लिहून आणा, कोर्टात चला, हायकोर्टात चला, सुप्रीम कोर्टात चला, राष्ट्रपतीकडे चला, राज्यपालकडे चला, तुम्ही कुठं चला, तिथं सह्याने केल्यात 2 बापाच्या अवलाद. मी शेतकऱ्याचं पोरग, आम्हाला खरं पटत, खोटं नाही पटत. तो खोटा, तुला हे करायची गरजच नव्हती हो. राजकारण चालू असतं, पाडापाड्या चालू असतात, एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं, एकमेकाविरोधात भाषण करणं चालू, घातपातापर्यंत चालला तू, आणि ते बी माया. आता भाऊ सुट्टी नाही तुला, चल लपू नको, पदरा जाणून लपायचं नाही. एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडं आता नार्को टेस्टला. दोघं बसू त्या मशनीत, नळ्या कुंकड का घालिणार, घालून माया घालून, चल थांबायचं नाही आता. ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही. ते कांचन काहीतरी त्या पोरांचं नाव आहे. त्यांनी यांना घरी येऊन नेलंय आणि परळीला नेलंय. आणि एक बघा, त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं, तसे सगळेच चांगले आहेत, पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला गेलं. त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला, याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता. त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी, आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला, आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय. ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही, ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात. आणि कालची रेकॉर्डिंग तो ओळखीत नाही ना, तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने तो की खूप मूड मध्ये आले म्हणजे लय उडे हाणते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून, तूच म्हणतो. त्याच्यामुळं ही कट रचल्याला धनंजय मुंडेने स्वतः हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे. हे सत्य आहे आणि हे उघड पडणार. आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा. अजितदादांनी खोडा घालू नाही. अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं, खरं काढावं काय असेल ते. मी तयारी म्हणतो ना, मग त्याला काय, इथं मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लय गोळ होईल, उलटा सुलटा. मी बोलू नाही दाखवतो आताच, मग गोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही. मी म्हणतो ना चल, तू म्हणतोय चल, मग प्रॉब्लेम काय मग? चला नार्को टेस्ट सगळ्यात मोठी का ती, तिच्यापेक्षा काय मोठा असेल तर ते पण. या प्रकरणात जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता, वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता. काय नेमकं तुमच्या परिसरात थांबत होता, काय नेमकं? आयला मी त्याला खरंच बघितलं ना राव, ते कोणी मिळ नाही. आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आमचं, आमचाच फेस पाडा भाकरी करू बायको, तू कुठून आणतो, तुला असले गप्पा कधी शेंग आणतात. आता ते आमच्या जवळचा, आता सगळे दुनिया बघतो तू, यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांना बघितलं राव. तिथं आम्ही आमचंच थापित होतो, आम्ही आमचंच खातो. याला ठेवायला पैसे कोणाजवळ द्यायला तुला पगार? हे खूप, हे बघा विनोदाचा भाग नाही भैया, लय मोठं षडयंत्र आहे. ह्या टोकाला धनेने जायलाच नको, ह्या टोकाला नको जायला पाहिजे. ठीक आहे, विरोध करणं चालू राहतं, अमुक चालू राहतं. तू मुळावरच उठायला लागला. आणि मी एवढा सोपा आहे, आता मी एवढा सोपा आहे, गाड्याच काय सांगतो, माझ्याजवळ बिगर नंबरचीच गाडी आहे तीच देतो,
तुम्ही जाच नसता मग गोळ्या औषधच घाला. याला बायाचे धंदे करायला तो आता. अरे बाया जाऊन औषध घालत्या ना राव. काय कच्चे पाठील तो. पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी. मराठा जिंकायसाठी मी जिद्दीनं लढलो. पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात, म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले. तर खून कट रचून खून करायचे कट रचले. मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं. हिंमत नाही मराठ्यांना कोणाच्या हलवायची. असे बयाचे चाळे करू शकतात कट रचायचे. एवढा मोठा कट शिकला गेला, पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला, काय सगळं झालेलं आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय? काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले, तसं काय झालं तुम्हाला माहिती? नाही, मला ते काय माहित नाही. मी पण विचारलं नाही, मी पण फोन केला नाही. फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी, ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितल्यावर अलिबाबा नाही, ते अलिबाबा तिकडचा आहे. ही शेत चिल्ली त्या झाडावर बसू तेच झाड तोडितो आणि फांदीवर पडतो, त्याच फांदीवर पडतो, तीच फांदी तोडितो आणि त्याच्यावरच बसतो. यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी, तेव्हा मला नार्को टेस्ट करायची, तर मी तयार आहे. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागं सरकार नेण्याचं तुम्हाला मग मी अडचणीत आणणार. तुम्ही खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करायचं नाही. तो म्हणतो ना नार्को टेस्ट करायची, तर हो द्या. मायामुळं सगळे तर बाहेर येईन त्याचं. कोणाकोणाचं काय केलं, महादेव भाई मुंडेला काय केलं, त्या बाप्पू आंधळेला काय केलं, त्या गीतेंना काय केलं, संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकरणात किंवा अंधारातून किती चाली रचल्या, हे तरी लोकांना माहित होईल. अरे ते वंजाऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं. चांगले जात सुद्धा याच्यामुळे बदनाम होती विनाकारण. आणि आता त्यांना रस्त्यावर उतरतोय. रस्ता रोको करा, नामका करा, म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठ्याचं त्यांच्या टोला टोली लावून द्यायची होय. आणि पाप तू घरी जाय. आता दोघच आपण टेन्शन घ्यायचं नाही. वांजरी नको, मराठी नको, दलित नको, मुस्लिम नको, बहुजन नको, कुणीच नको. तू नार्को टेस्ट चल, मी चल घालून तिथं कानाळ्या घालायला 2-2 अडीच घालून दे. चल तू तिकडे चल, पाटांना त्या मशीनात जाऊन हाक तिथं पण चल. पाटील, कटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला. तपास यंत्रणा कामाला लागलेले आहेत. मात्र गेल्या 2 वर्षापासून बीडमध्ये सामाजिक अस्वस्थता आहे, सामाजिक दरी पसरलेली आहे. बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात रूम देखील देत नाही. तुम्ही मोठे बंधू म्हणून एक काय सामाजिक आव्हान कराल की ही कुठेतरी सलोखा निघाला पाहिजे, सर्व पूर्वीसारखं एकत्रित सगळे एकत्रित बसले पाहिजे, भोजन असेल, मराठा असेल, मगेश असेल. तुमचा सल्ला, मौलिक सल्ला हवाय महाराष्ट्राचा. मला दादा एक सांगा, मी चांगल्याच ऐकत नाही, पण तुमचं ऐकतो. मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा, माणूस बनवून बी दाखवा. माणूस म्हणून पण बोलतो. मी चुकलो कुठं? मी ना बहीण भावाला कधी विरोध केलता? मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका. तुमचा माझा काही संबंध नाही बहीण भावाचा. म्हणजे आज खरं सांगवलं मी बीडच्या पत्रकार बांधवांना. आपण निरोप सुद्धा पाठवले होते. ते ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून. त्याच्यात 2 मोठे अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे. नेता पण म्हणतोय आणि ते दोघांच्या पण ताटात खातो, दोघांच्या पण. मी सांगितलं होतं मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही. हे विनाकारण भाषण करते माझ्या विरोधात बोलते.